नमस्कार. आज आपण एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत जे तुम्ही एकदा वाचून बाजूला ठेवू शकत नाही. ते तुमच्या आत कुठेतरी कायमचं घर करून राहतं. पुस्तक आहे मानसशास्त्रज्ञ विक्टर फ्रँकल यांचं मॅन सर्च फॉर मीनिंग. हो, आणि ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की ते कोणत्या तरी सिद्धांतावर नाही, तर थेट अनुभवाच्या भट्टीतून तयार झालं आहे. म्हणजे छळछावणीच्या त्या भीषण वास्तवातून. बरोबर. आपल्याकडे या पुस्तकाचा एक सविस्तर मराठी सारांश आहे, पण आज आपला उद्देश फक्त या पुस्तकाची ओळख करून देणं नाहीये, तर त्या नरकातून अर्थाचा शोध ही इतकी मोठी आणि महत्वाची संकल्पना जन्माला कशी आली हे समजून घेणं आहे. म्हणजे त्यामागची मानसिक प्रक्रिया काय होती हे जाणून घ्यायचे. हो, कारण हा प्रवास समजून घेतल्याशिवाय लोगोथेरपी या त्यांच्या सिद्धांताचं खरं वजन आपल्याला कळणार नाही. चला तर मग या प्रवासाला संवाद करूया. फ्रँकल यांनी पुस्तकाच्या पहिल्या भागात छळछावणीतल्या जीवनाचं 3 टप्प्यांमध्ये विश्लेषण केलंय. पहिला टप्पा म्हणजे तिथे पोचल्याचा क्षण, आघाताचा टप्पा, ज्याला शॉक म्हणतात. हो. सारांशानुसार तिथे माणसाची ओळख पुसून त्याला फक्त एक क्रमांक बनवलं जायचं. आणि ही प्रक्रिया म्हणजे केवळ वरवरची नव्हती, ही अत्यंत विचारपूर्वक केलेली मानसिक खच्चीकरणाची एक योजना होती. अच्छा. विचार करा, तुमचं नाव, जी तुमच्या अस्तित्वाची पहिली ओळख आहे, तेच काढून घेतलं जातं. तुमचे कपडे, तुमचे केस, सगळं काढून टाकलं जातं आणि तुमच्या हातावर एक नंबर गोंदवला जातो. आता तुम्ही विक्टर नाही, तुम्ही फक्त कैदी क्रमांक 11904 आहात. बापरे. हे माणसाला त्याच्या स्वत्वापासून, त्याच्या भूतकाळापासून तोडण्यासारखं आहे. हे ऐकूनच खरंच अंगावर काटा येतोय. म्हणजे तुमचं अस्तित्वच नाकारलं जातंय. आणि या धक्क्यातून सावरायला वेळ मिळण्याआधीच दुसरा टप्पा सुरू होतो, जो मला जास्त धक्कादायक वाटला. उदासीनतेचा टप्पा, म्हणजे ॲपॅथी. सारांश सांगतो की जगण्यासाठी भावना मारून टाकणं गरजेचं होतं. हे कसं शक्य आहे? भावनांशिवाय माणूस कसा राहू शकतो? तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे आणि हे ऐकायला खूप विचित्र वाटतं की नाही? हो, हे तर स्वतःला आतून मारण्यासारखं नाही का? आहे, पण याला फ्रँकल एक बचावात्मक कवच किंवा डिफेन्स मेकॅनिझम म्हणतात. कल्पना करा, तुमच्या आजूबाजूला रोज मृत्यू आहे, रोज मारहाण, अपमान, प्रचंड भूक आहे. जर या प्रत्येक गोष्टीची वेदना तुम्ही मनाला जाणून दिली तर माणूस कोसळूनच जाईल. अगदी, तुम्ही मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून जाल. त्यामुळे मन स्वतःला वाचवण्यासाठी एक भिंत उभी करतं. ते भावनांच्या तारास तोडून टाकतं. यालाच फ्रँकल इमोशनल डेथ किंवा भावनिक मृत्यू म्हणतात. म्हणजे इतरांना मारहाण होताना पाहून काहीचं वाटणं किंवा एखाद्या सहकार्याचा मृत्यू झाला तरी त्याचं दुःख न होणं. हो. कारण मन स्वतःला सांगत असतं, हे माझ्यासोबत घडत नाहीये. ती एक भावनिक पोकळी असते जी त्या नरकात टिकून राहण्यासाठी आवश्यक ठरते. दुःख, करुणा, राग ह्या भावना जर जिवंत ठेवल्या तर त्या तुम्हाला जाळून टाकतील. म्हणजे मन बोथट होणं ही त्या परिस्थितीला दिलेली एक अपरिहार्य प्रतिक्रिया होती. बरोबर. अविश्वसनीय आहे हे सगळं. आणि मग तिसरा टप्पा, मुक्तीनंतरची अवस्था. मला वाटलं होतं की या टप्प्यात फक्त आनंदाबद्दल लिहिलं असेल, पण सारांशानुसार सुटका झाल्यावर आनंद नाही तर अपराधभाव म्हणजे सर्व्हायव्हर्स गिल्ट जाणवत होता. हो. हे तर माझ्या कल्पनेच्या पूर्णपणे उलट आहे. असं का? याचं कारण असं आहे की ज्यांनी इतकी वर्ष ती अमानुषता अनुभवली आहे, त्यांच्यासाठी सामान्य जग एकदम परक होऊन जातं. त्यांच्या मनात पहिला प्रश्न येतो, मी का वाचलो? माझ्यापेक्षा चांगले, माझ्यापेक्षा लायक मित्र तिथेच मेले आणि मी कसा काय जिवंत आहे? हा अपराधभाव त्यांना आतून पोखरत राहतो. आणि स्वातंत्र्याचा आनंद? तो तात्काळ नसतो. उलट इतक्या वर्षांनी स्वातंत्र्याची चव कशी घ्यावी हेच ते विसरलेले असतात. त्यांना साध्या साध्या गोष्टीत आनंद मिळत नाही. एक विचित्र प्रकारची कडवटपणा त्यांच्या मनात घर करून राहतो. म्हणजे बाहेरची परिस्थिती बदलली तरी आतलं युद्ध सुरूच होतं. आणि मला वाटतं याच निरीक्षणातून फ्रँकल यांनी तो महत्वाचा शोध लावला असेल. कोणता? की माणसाची खरी लढाई आतमध्ये असते. या सगळ्या अमानुष्यतेत जिथे जगण्याचं कोणत्याच कारण दिसत नाही, तिथे काही लोक टिकून राहिले. शारीरिक ताकदीवर नाही तर कोणत्या तरी वेगळ्याच शक्तीवर. अगदी बरोबर. इथेच या पुस्तकाचा खरा गाभा आहे. फ्रँकल यांनी पाहिलं की जे शारीरिकदृष्ट्या सर्वात मजबूत होते ते सर्वात आधी खचत होते. पण ज्यांच्याकडे जगण्यासाठी कोणतं तरी आंतरिक कारण होतं ते शेवटपर्यंत तग धरून होते.
हीच ती गोष्ट होती जिने त्यांना वेगळं ठरवलं, बरोबर. हो, बाहेरची परिस्थिती कितीही वाईट असली तरी जगण्याचं कारण आतून येतं. आणि ते कारण काहीही असू शकतं. हो, तो अर्थ किंवा ते कारण काहीही असू शकतं. कोणासाठी आपल्या कुटुंबाला पुन्हा भेटण्याची तीव्र इच्छा, कोणासाठी आपलं अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करण्याची जिद्द. जसं फ्रँकल यांना स्वतःला त्यांचं मानसशास्त्रावरचं पुस्तक पूर्ण करायचं होतं. बरोबर. त्या पुस्तकाचं हस्तलिखित त्यांच्याकडून छळछावणीत येताना हिसकावून घेण्यात आलं होतं. ते पुन्हा लिहिण्याची इच्छा त्यांना जगवत होती. थोडक्यात, ज्यांच्याकडे जगण्यासाठी का म्हणजे वाय या प्रश्नाचं उत्तर होतं, ते कसे म्हणजे हाऊ जगायचं, यातना कशा सहन करायच्या याचा मार्ग शोधू शकले. आणि याच वैयक्तिक अनुभवातून त्यांच्या लोगोथेरपी या मानसशास्त्रीय सिद्धांताचा जन्म झाला. तर मग ही लोगोथेरपी फ्रॉइड आणि इतर मानसशास्त्रज्ञांच्या सिद्धांतांपेक्षा वेगळी कशी आहे? यात खूपच मूलभूत फरक आहे. बघा, मानसशास्त्रात फ्रॉइड म्हणतात की माणसाची मूळ प्रेरणा सुखाची इच्छा आहे, प्लेजर प्रिन्सिपल. म्हणजे माणूस दुःख टाळून सुख मिळवण्यासाठी जगतो. हो. त्यांचे शिष्य ॲडलर म्हणाले की नाही, माणसाची मूळ प्रेरणा सत्तेची इच्छा आहे, विल टू पॉवर. पण फ्रँकल या दोघांच्याही पुढे जाऊन म्हणतात की माणसाची सर्वात खोल आणि मूळ प्रेरणा ही अर्थाची इच्छा आहे, विल टू मीनिंग. अर्थाची इच्छा. हो, माणसाला आपल्या जीवनाला काहीतरी अर्थ आहे हे जाणवायला हवं. जेव्हा ही अर्थाची पोकळी निर्माण होते, ज्याला ते एक्झिस्टेन्शियल व्हॅक्यूम म्हणतात, तेव्हा माणूस नैराश्य, व्यसनाधीनता किंवा दिशाहीनतेकडे ढकलला जातो. लोगोथेरपी याच पोकळीवर काम करते. हे खूपच वेगळा दृष्टिकोन आहे. म्हणजे सुख किंवा सत्ता हे आपलं ध्येय नाही, तर ते अर्थपूर्ण जीवनाचे परिणाम असू शकतात. अगदी. मग प्रश्न असा आहे की हा अर्थ सापडतो कसा, विशेषतः जेव्हा आयुष्य खूप कठीण वाटत असतं तेव्हा. फ्रँकल याचे काही मार्ग सांगतात का? हो, ते 3 मुख्य मार्ग सांगतात. पहिला मार्ग आहे कामातून किंवा काहीतरी निर्माण करण्यातून. म्हणजे समाजात काहीतरी योगदान देणं. बरोबर. मग ते आपलं व्यावसायिक काम असो किंवा एखादं सामाजिक कार्य. जेव्हा आपण काहीतरी करतो तेव्हा आपल्याला आपल्या अस्तित्वाची किंमत कळते. ही भावना जीवनाला अर्थ देते. ठीक आहे. आणि दुसरा मार्ग? दुसरा मार्ग आहे एखाद्या गोष्टीचा अनुभव घेण्याने किंवा एखाद्या व्यक्तीवर प्रेम करण्याने. यात निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घेणं, कलेचा आस्वाद घेणं किंवा मानवी नातेसंबंध येतात. आणि यात सर्वात उंच स्थान आहे प्रेमाचं. प्रेम. हो. फ्रँकल एक खूप सुंदर अनुभव सांगतात. छावणीत कडाक्याच्या थंडीत अंधारात ते इतर कैद्यांसोबत कामावर चालले होते. तेव्हा त्यांनी मनातल्या मनात आपल्या पत्नीशी संवाद साधायला सुरुवात केली. म्हणजे ते फक्त एक कल्पनाचित्र होतं. हो, पण त्या क्षणी त्यांना एक साक्षात्कार झाला की प्रेम हे माणसाच्या अस्तित्वाचं अंतिम आणि सर्वोच्च ध्येय आहे. तुमचं सर्वस्व जरी हिरावून घेतलं तरी तुमच्या मनात असलेल्या प्रिय व्यक्तीची आठवण आणि प्रेम कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्या एका विचाराने त्यांना त्या असह्य वेदना सहन करण्याची ताकद दिली. अगदी. त्या प्रेमाच्या अनुभवाने त्यांच्या त्या क्षणाच्या अस्तित्वाला अर्थ दिला. आणि तिसरा मार्ग, जो मला वाटतं सर्वात आव्हानात्मक आहे, तो म्हणजे अपरिहार्य दुःखाकडे आपण कोणत्या भूमिकेतून पाहतो. हो. 1 मिनिट, हे ऐकायला खूप आदर्शवादी वाटतं. म्हणजे प्रचंड शारीरिक आणि मानसिक वेदनेत असताना कोणी इतका तात्विक विचार खरंच करू शकतं का? तुमचा संशय स्वाभाविक आहे. आणि फ्रँकल असं मुळीच म्हणत नाहीत की दुःखात आनंद माना. दुःख हे दुःखच आहे. पण ते म्हणतात की काही दुःख जीवनात अपरिहार्य असतं. ते आपण टाळू शकत नाही. जसं की एखादा गंभीर आजार किंवा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू. अशावेळी आपल्याकडे एकच स्वातंत्र्य उरतं, त्या दुःखाला आपण काय प्रतिसाद द्यायचा हे निवडण्याचं स्वातंत्र्य. म्हणजे परिस्थिती बदलणं आपल्या हातात नसतं, पण त्या परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणं आपल्या हातात असतं. याचं एखादं उदाहरण आहे का पुस्तकात? हो. फ्रँकल त्यांच्या पुस्तकात एका वृद्ध डॉक्टरचं उदाहरण देतात, जो त्यांच्याकडे उपचारासाठी आला होता. तो त्याच्या प्रिय पत्नीच्या मृत्यूनंतर खूप नैराश्यात गेला होता. फ्रँकल त्याला विचारतात, जर तुमच्या जागी तुमची पत्नी जिवंत माहिली असती आणि तुमचा मृत्यू झाला असता तर तिला किती त्रास झाला असता? तो डॉक्टर म्हणाला, खूप. तिला हे सहनच झालं नसतं. ओके. तेव्हा फ्रँकल त्याला म्हणाले, बघा, तुम्ही तिला त्या त्रासातून वाचवलं आहे आणि त्या बदल्यात तुम्हाला हे दुःख सहन करावं लागत आहे. वा. या एका वाक्याने त्या डॉक्टरच्या दुःखाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. त्याच्या दुःखाला एक अर्थ मिळाला, एक त्याग मिळाला. त्याचं दुःख आता निरर्थक राहिलं नव्हतं. म्हणजे दुःखाचा नाश नाही केला, पण त्याला एक उद्देश दिला. ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपल्या बाह्य परिस्थितीवर आपलं नियंत्रण नसलं तरी आपल्या आंतरिक जगाचे राजे आपणच असतो.
अगदी अचूक. हेच ते वाक्य आहे जे या पुस्तकाचं सार आहे. माणसाकडून सर्व काही हिरावून घेतले जाऊ शकते, एक गोष्ट सोडून. मानवी स्वातंत्र्याची शेवटची पायरी, दिलेल्या परिस्थितीत आपली भूमिका निवडण्याचे स्वातंत्र्य. छळछावणीतले गार्ड कैद्यांना मारू शकत होते, पण कैद्याने त्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं हे ते ठरवू शकत नव्हते. काही कैदी निराश होऊन हार मानत होते, तर काही जण आपल्या उरलेल्या भाकरीचा तुकडा दुसऱ्याला देऊन माणुसकी जिवंत ठेवत होते. ही निवड त्यांची होती. आणि यातूनच दुसरा एक महत्वाचा मुद्दा समोर येतो. सुख हे ध्येय नाही, तर ते अर्थपूर्ण जीवनाचा एक परिणाम आहे. बरोबर. आपण सगळेच सुखाच्या मागे धावत असतो, पण ते कधीच हाती लागत नाही. कारण फ्रँकल यांच्या मते सुख हे फुलपाखरासारखं आहे. तुम्ही त्याला पकडायला जाल तर ते उडून जाईल. पण जर तुम्ही शांतपणे आपलं काम करत राहिलात, अर्थपूर्ण आयुष्य जगत राहिलात, तर ते स्वतःहून तुमच्या खांद्यावर येऊन बसेल. सुख हे साध्य नाही, ते बाय प्रॉडक्ट आहे. हो, जेव्हा आपण एखाद्या कामात स्वतःला विसरून जातो किंवा एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करतो, तेव्हा जो आनंद मिळतो तोच खरा असतो. अगदी खरं आहे. या संपूर्ण चर्चेचं सार मला नीत्शेच्या त्या वाक्यात दिसतंय जे फ्रँकल यांनी उद्धृत केलं आहे. कोणतं? ज्याला मी का जगतो या प्रश्नाचं उत्तर सापडलंय, त्याला जवळजवळ कोणतेही कसे जगायचे हे सहन करता येते. He who has a why to live for can bear almost anyhow. हो, कारण तो उद्देश, तो अर्थ आपल्याला आंतरिक शक्ती देतो. तो आपल्याला सांगतो की आपलं दुःख, आपला संघर्ष व्यर्थ नाही. ही चर्चा संपवताना ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाऊ इच्छिते. फ्रँकल यांच्या मते टाळता न येणाऱ्या दुःखालाही आपण अर्थ देऊ शकतो. मग आपल्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी आपण बदलू शकत नाही? एखादी परिस्थिती, एखादं नातं किंवा एखादा आजार. त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलून आपण त्याला काय नवीन अर्थ देऊ शकतो. हाच विचार मॅन सर्च फॉर मिनिंगचं खरं सार आहे, असं मला वाटतं. अगदी. आपल्या नियंत्रणाबाहेर असलेल्या गोष्टींचा स्वीकार करून आणि त्यावर आपण काय प्रतिक्रिया देतो हे निवडून आपण आपलं आयुष्य अधिक अर्थपूर्ण बनवू शकतो.